नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन असं एका ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. वल्लभबाईला पाणी वाटत खतरनाक होता. काही नाही बिचारा रूमवर राहतो, त्याला पाणी भरायची गरज आहे. पण रूमला पाणी आहे, प्युरिफायर आहे. आणि असं मजाक नाही करायचं, नको एवढं चिडवायला. हे बोललं पण मी जाऊ द्या. आता आम्ही अटेंडन्स द्यायला जातो सरांना. बाहेर जाताचा दिवस होता. हां, जॅपनीजचा शेवटचा दिवस होता. उद्या मूवी बघणार आहे आम्ही मस्त पैकी. मूवी पाहू आणि जॅपनीजचं N5चं काही N5 ना. हां, N5 संपलं मग मजा येईल. मला लगेच ठीक आहे मग अलगेच आम्ही अभ्यासाला लागू नाही का. आता सरांकडे जाऊ मस्त देऊन देऊ. माझी लई सुट्टी घेऊ ती बांधतो आणि सरांकडे जातो बाहेर. सर नव्हते म्हणून आम्ही आता ठेवून दिलेली आहे. चाललो आहे आम्ही. आता आता मी अभ्यास करायचा म्हणून चालू आहे, कारण की 2 दिवस फुल मजा मारून घेतली मी नाही का म्हणल्याने. हां, आम्ही आता बाहेरून गेलेलो आहे. आमची कॉलेजची पूर्ण पेंटिंग इकडचं बाकी आहे पेंटिंग करायचं. इकडची पूर्ण पेंटिंग झालेली आहे. मी कलरिंग काम झालेलं आहे सर्व. थंडी वाजते का रे वल्लभ आता. नहीं एवढे आमिर नहीं कि फ्रिज को खुलाटे छोड़ के हम बाहर निकल जाएंगे. और इतना भी बड़ा फ्रिज नहीं कि पूरी दुनिया पूरे नासिक को ठंडी बजेगी. इतना थोड़ी ना होता है. आता आम्ही उन्हात जाऊ मस्त पाहिजे. जी थंडी आहे ती थंडी काढ जमवण्यासाठी. खूपच थंडी म्हणा. हे कॅन्टीन चालू आहे बाई मस्त. बाई लग्नामध्ये 2 दिवस फुल मजा मारली मी. पण जे येताना आणि जातानाचे जे हाल होते ना ते लय भयंकर होते बाई. इंट्रामध्ये होतो. इंट्रा अरे गाडी होती इंट्रा वेट आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही बसून गेलो होतो नाही. तिच्या बाजूला कपाट होते एक उभं एक आडो. हाई खूप लागून गेला डायरेक्ट. खूपच सांगतो चला डायरेक्ट आता बसमध्ये. नाही तर हां सॉरी, आपल्याला प्रॅक्टिस करायला जायचं नेटबॉलची. तिथं भेटू नाही का सत्यमसोबत. ही पाही फर्स्ट इयरची पब्लिक अभ्यास करताना काय. प्रियंका पाय तू इकडं, माहिती सर्वांना. जाऊ दे प्रियंका, तो व्हिडिओ भारी होता ना तुझा दिवाळीचा. नाही ना पण नाही जे रिअल आहे ते रिअल आहे. निशांत नको ना पाहू, तू दिसला गेला ऑलरेडी. तुझी मीम्स व्हायरल आहे, नको टेन्शन घेऊ तू. ते मजदूर तो मजदूर भी काही नाही. हा बा एक सिग्मा इथं बसले. तुझी वाली गेली का घरी. ठीक आहे चला अभ्यास करा तुम्ही काय. A few moments later. हे आमचे ऋषीधर बॉलर सर्व फुटबॉल नेटबॉल सर्व घेऊन आलेले. आता इथं शूज चेंज करते नाही दोघी, सत्यम आणि ऋषी. आणि या नेटमध्ये आम्ही खेळू, प्रॅक्टिस करू. भाई हे बॉल काढलेच नाही का तू. टर्फ येते नेट नाही. हां सॉरी टर्फ नाही ना, निघत नाही ते एवढे. आले का. कुणाल बाई बी आले. मग कुणाल बाई सोबत बी भेटवतो. कुणाल कुणाल भाई फुल टू गोरे गोरे दिसताय नाही काय. गोरा अरे पाय किती गोरा दिसतोय तो. अरे कर ना काय बोलणार आहे तो. और ये एक जानवर, गौर से देखिए इसको. ये निब्बा तो काय नाव पाडलेलं. फुल टू चालू आहे आमच्या ग्रुपचा व्हिडिओ कॉल. ग्रुप आहे बोला. हाय.
सत्यम गेलाय घरी आत्ता जस्ट. आम्ही दोघी बसलोय. आज घेऊ पाय थोडा चांगलाच आहे. आमचे कोच सर मस्तपैकी खेळताय नाही का. जागृती केली. चला आम्ही बी जातो आता घरी. हे चला ना मग कुणालाच काय असले असेल. हाँ बरोबर है. कुणालाच के सबको कच के. आता काय 6:30 आले असतील. खूप दिवसांनी आले. मी तर 2 दिवसांनंतर आलो. रविवार शनिवार नंतर आलो. शनिवारी बी नव्हता आलो. उलटो ट्रॅफिक का इथं. वे टू निमानी. काय राईड विथ कुणाल. राईड विथ कुणाला चालू आहे ना. राईड विथ खतरनाक ड्रायव्हिंग आहे ना. पोलिस बाजू फक्त पुढं बाजू म्हणतो. इथं एकच गोष्ट सांगत पाहायला की फक्त पुढं पाहायला तरी पोलिस नाही भेटले तरी चालतील. ते भेटलं तरी चालते. फक्त पुढं आहे ठिकाण राहावं लागते रे कुठे. ड्रोन ट्राय युअर. अरे यार हे काय बोला तो. काहीच ही रिक्स घेऊ नका. एवढ्या जवळ गाडी चालवू नका. चालवायची असेल तर फोन रिक्सवर चालवा नाही का. कारण की कुणाला भाई खच्ची आहे खतरनाक आहे. आम्हाला माहिती त्यांची ड्रायव्हिंग स्किल किती महान आहे. आम्ही काय बोलू नाही कारण की आम्हाला त्याच्यावरती भरोसा नाही. तुमच्या फ्रेंडवरती तुम्हाला भरोसा असेल तर तुम्ही बी चालवा. आमचं काय म्हणता नाही. फक्त राईड एन्जॉय करा. आम्ही कशी एन्जॉय करतोय तशी आमच्या व्हिडिओमध्ये करा. रिअल लाईफमध्ये नका करा नाही तर लागून जातात तुमच्या. पडले बिडले ना 1 महिना काठीवर उठायला नाही कोणी. पोलिस बघून चालव बघ. देखो गाईचे पोलिस बघून चालव. फिर से इधर अभी कटकुट चलेगा. ओ भाई हाँ यही छोड़ा. क्या करूँ. क्यों अपने आप को भी पता लगवा ले. 15 साल पुरानी गाड़ी लेके 200 रुपये का चूना लगेगा आगे. इधर ही छोड़. पुलिस देख रहे मामा आहे. आता कुणाला भाऊ इथून रिटर्न तिकीट मारतील. बाय बाय बाय. आम्ही भी जातो नाही का. हाँ जा तो अभी घर पे कुछ भी बोलता है. बहुत ही मजाक किया है. बस अभी जाते हैं घर पे. बस एक है नहीं अभी देखना पड़ेगा. इधर से ही जाएंगे अभी. मामा लोग इधर बैठे. मेरा अवतार भी खराब मिळाला आता. उलटो आता संध्याकाळची वाईफ घेतले जाईल मी. नाही तर मी माझं म्हणणं चालू आहे की गोदा आरती पाहून जाऊ. गंगा आरती पाहून जाऊ नाही का. टाईम तर झालेला आहे तसं. पाहतो आता काय करतो.
नाही तर घरीच जातो. गाडी तर पूर्ण रिकामी आहे. दुसऱ्या गाडी जावं लागेल नाही का. गाडी चालू आहे. ही गाडी बी रिकामी आहे. पुढं फक्त एक मावशी बसला आहे आणि ही निघणार आहे आता. ही मस्तपैकी याच्यात बसून जाऊ मस्त एकटं पण खिडकीजवळ बसून नाही का. हे बाई बस स्टॉप पूर्ण निमानीचं बेस्ट. निमानी पूर्ण रिकामी होत चालली आता हळूहळू. रात्र होत चालते त्याच्यामुळे. आता मस्तपैकी आपण जाऊ नाही का. गंगा आरती बी जर चालू असेल तर ठीक. 6:30 झाले. हा ते नसेल चालू नाही का. रात्रीचा सीन लय भारी राहतो नाही का. गर्दीच गर्दी बाई नसते. डिपार्टमेंट आणि ते आता तुम्ही आहे ना हे कन्स्ट्रक्शन चालू आहे इथं. किती थंडी पाहू शकता तुम्ही. म्हणजे धुकं पाहा तुम्ही किती धुकं आहे. थंडीचे नाही ते पोल्युशनचे धुकं आहे सर्व. तिथं गोदा आरतीचे चालू आहे पा. सर्व सेटअप चालू आहे. थोड्या वेळाने गोदा आरती चालू होईल. घरी जातो मस्त आहे की आराम बिराम करतो नाही का. आराम करतो मी घरी जातो. भेटू रात्री फिरताना. आता चाललो आहे आपण भाजीपाला घ्यायला मम्मीसोबत. मम्मीला लय घाई आहे. हे बा मम्मीला थंडीसुद्धा वाजत नाही. मला एवढी थंडी वाजते. मी पूर्ण पॅक आहे. पूर्ण पॅक आहे. मम्मीला थंडीसुद्धा वाजते. नुसती पळते आहे मम्मी. चालते जरा जोरात. आता काही सोडलाच नाही. आता भाजीपाला घेतो कुली बनतो मम्मीचा आणि जातो परत घरी. हो घर का मजदूर. चला मम्मी के साथ. आता मम्मी जिधर जाएंगे उधर मेरे को जाना पड़ेगा. आता जावंच लागेल. आता मम्मी मस्त की भाजीवाला घेते. मी पण धरतो. काय करू काहीतरी बोनस तर घेईन मी. इमारती काय मी मस्तपैकी. इमारती म्हणता का जिलेबी म्हणता का नाही माहिती. रिवॉर्ड म्हणून हेच खाऊन घेईन. काय भारी दिसते. कलर बी भारी काय टेस्टी वाटते. टेस्टी वाटते. हे धरायचं काहीतरी. मग ती जिलेबी कितीला असते. गुळाची जिलेबी कितीला असते. 50 रुपये भाव. घे ना. किती झालं. 30 रुपये. जाऊ दे चल. घ्यावंच लागेल. खायची हा का 30. घेतो मी खातो. आमचं फिरून झालेलं आहे. फिरून आला आम्ही मस्त की पवननगर फिरून आलो आहे. सत्तर मारून झाला आहे. घरी जातो झोपू माझं. तुझ्या काही बरं उठायचं आहे. आज तर 12 वाजता सुटलो तुम्ही. हा विषय नाही त्याचा. उद्या ब्लॉग टाकेन मी. उद्या मिनी ब्लॉग टाकेन. रेग्युलर ब्लॉग चालतच राहील. ब्लॉग चालतच आहे. कारण की मिनी ब्लॉग करा त्याला व्हॉइस ओव्हर द्या खूप वेळ लागतो नाही का. त्याच्यामुळं ते खूप वेळ लागतो त्याला व्हॉइस ओव्हर द्या. एडिटिंग करा क्लिअर करा. याला कसं मी डायरेक्ट बोलतो नाही त्याच्यामुळं अजून काय. मग हा ब्लॉग तर पडून जाईल उद्या सकाळी परत 12-12:30पर्यंत पडून जाईल हा ब्लॉग बी. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आजचा ते सांगा. गुड नाईट. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन ऑलवर करा. बाय.